नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आजचा जो सेशन आहे म्हणजेच काय सामान्य विज्ञानाची संभाव्य मास्टर स्ट्रोक सिरीज मधला हा 6वा पार्ट आपण पाहणार आहे, 6वा भाग पाहणार आहे, ज्यामध्ये रसायनशास्त्रावरील संभाव्य प्रश्नांची तयारी करत आहे। मित्रांनो आपण बघा, तुम्हाला प्रश्नांची पातळी तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून काय करा, कमेंट्स करा किंवा मला सांगा। आपण म्हणू शकतो की लाईव्ह चॅट मध्ये पण तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता। आपले जेवढे मित्र परिवार आहेत त्यांना आवर्जून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा। तुम्ही पण आवर्जून सबस्क्राइब करा। येणाऱ्या काळामध्ये सामान्य विज्ञानाचा क्वालिटी कंटेंट साठी तुम्हाला हा चॅनल काय आहे अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे मित्रांनो। तर बघा, आता YouTube चॅनलचं नाव सायन्स बाय अशोक पवार आहे। आवर्जून तुम्ही मित्रांना शेअर करा, लिंक वगैरे शेअर करा। तर बघा, वेळ न घालता आपण पुढे जाऊया। बघा, रसायनशास्त्रावरचा आजचा पहिला प्रश्न आहे। प्रश्न काय आहे बघा, प्रश्न काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, मला सांगा, अणूचा आकार हा त्याच्या डॅश वरून ठरतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। तर मला सांगा, वजन यानी वेट वरून ठरतो का, वस्तुमान यानी मास वरून ठरतो का, व्यास आणि डायमीटर वरून ठरतो का, त्रिज्या यानी रेडियस वरून ठरतो का। तर बघा, आता एखाद्या अणूचा अटमचा, अणू म्हणजे काय रे, अटमचा मला सांगा जर बघितलं आकार कोणावरून ठरतो, तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तिसरं, तर रेडियस वरून ठरत असतो, त्रिज्यावरून ठरत असतो। त्रिज्या म्हणजे काय असतं माहित आहे का, की अणूचा केंद्रक, कळाला का, केंद्रक आणि कक्षा यानी काय, ऑर्बिट, यामधील अंतराला आपण त्रिज्या यानी रेडियस म्हणत असतो। जसं उदाहरणामध्ये हा अणूचा केंद्रक आहे, ही पहिली कक्षा आहे, ही दुसरी कक्षा आहे। तर बघा, ही पहिल्या कक्षेची त्रिज्या R1 आणि ही दुसऱ्या कक्षेची त्रिज्या R2 ठरत असते। म्हणजे याचा अर्थ ऑर्बिट आणि केंद्रकामधील अंतराला आपण रेडियस म्हणतो। मला सांगा, मग ही रेडियस जेवढी मोठी असेल, मला सांगा ऑब्वियसली मला सांगा अणूचा आकार तेवढा काय असेल आपल्याला मोठा आढळताना दिसतं। समजलं इथपर्यंत? हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की अशा प्रकारे अणूच्या आकाराची आकार जो आहे तो रेडियस वरून ठरतं। आणि रेडियस कशावरून ठरते, तर रेडियस ठरत असते कक्षा ऑर्बिटच्या क्रमांकावरून। मला सांगा, इथं हा एक आहे आणि दुसरं मला सांगा अशा प्रकारे हे 3 कक्षा असणारा एक काय एक अणू आहे, तर ज्याची 3 कक्षा आहे त्याचा आकार मोठा ठरेल, कारण ह्याची रेडियस जास्त असेल। बघा, केंद्रकापासून ते इथपर्यंत अंतर याला रेडियस म्हणतो। तर कक्षा जेवढ्या वाढत जातील त्याच्यानुसार मला सांगा रेडियस वाढते, आणि रेडियस वाढल्यामुळं अणूचा आकार वाढत असतो। हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, माहीत आहे का, या त्रिज्येबद्दल कुणी सांगितलं रे, या त्रिज्येबद्दल आपल्याला नील्स बोर नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। आणि नील्स बोरने हे पण सांगितलं की रेडियस कसं काढलं जातं, यासाठी फॉर्म्युला सांगितला R = 0.53 कोरेला का n² अपॉन z एमस्ट्रॉंग, एवढं मला सांगा हा फॉर्म्युला सांगितलं कुणी माहित आहे का, नील्स बोरने। R बरोबर 0.53 n² अपॉन z, n म्हणजे कक्षा क्रमांक आणि z म्हणजे काय रे, तर मला सांगा अणुअंक, ॲटॉमिक नंबर आहे। तर याच्याबद्दल थोडं नोटबुक मधून वाचून घ्या, कळलं का, आपल्या नोटबुक मध्ये दिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता घटक मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख म्हणून ओळखलं जातं, तर या ठिकाणी दिलंय अणुअंक यानी काय, ॲटॉमिक नंबर, अणुवस्तुमानांक म्हणजे काय रे, ॲटॉमिक मास नंबर, यानंतर मला सांगा संयुजा यानी व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉन। तर मला सांगा कोणावरून ठरतं असं तुम्हाला दिलेलं आहे, तर खालीलपैकी कोणता घटक मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख असं ओळखलं जातं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो माहित आहे का, अणुअंक। सर अणुअंक का, कारण मला सांगा अणुअंक किंवा मला सांगा अणुअंक जर ऑप्शन मध्ये नसला असता तर उत्तर आलं असतं तुमचं इलेक्ट्रॉन। अणुअंकाला रासायनिक गुणधर्म म्हणून का ओळखलं जातं, अणुअंक म्हणजे एखाद्या मूलद्रव्यातील प्रोटॉनची संख्या, आणि एखाद्या मूलद्रव्यात जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉनची संख्या असते। जसं उदाहरणामध्ये सोडियम मूलद्रव्यामध्ये 11 प्रोटॉन असेल तर 11 इलेक्ट्रॉन असतात, आणि अशा प्रकारे अणुअंक म्हणजे मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या। आणि मित्रांनो, माहित आहे का, हे इलेक्ट्रॉन जे असतात हेच रासायनिक अभिक्रिया घडून आणण्याचं काम करत असतात। म्हणून मला सांगा रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार किंवा नाही घेणार हे डिसाइड होत असतं त्या मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येवरून।
जसं उदाहरण देऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता, तर हे ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, कळालं का रे, आणि सोडियम मध्ये 11 आहेत. तर मला सांगा दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी, म्हणजे याचा अर्थ मला सांगा ऑक्सिजनचा अणुअंक किती, तर अणुअंक 8, सोडियमचा अणुअंक किती, 11. आता मला सांगा हे 8 इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यात 6, इथं पहिल्यात 2, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 1 इलेक्ट्रॉन बसतात. तर आता बघा सोडियम 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, तर मित्रांनो ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो. तर दोघांचे रासायनिक गुणधर्म वेगळे झाले. वेगळे कशावरून केलो आपण माहित आहे का, या अणुअंकावरून, कारण अणुअंक म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या असते, म्हणून रासायनिक गुणधर्म म्हणून कोणाला ओळखलं जातं, ॲटॉमिक नंबरला. ऑप्शन मध्ये तो जर नसेल तर मला सांगा इलेक्ट्रॉनची संख्या हे तुमचं उत्तर असू शकतं, जर ते नसेल तर अशा प्रकारे रासायनिक गुणधर्म हे अणुअंक ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरत असतं. बघा आता खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा, कळालं का रे, यानी काय आपल्याला चुकीचं पर्याय निवडायला काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा एकाच मूलद्रव्यांचा भिन्न अणुअंक असलेल्या अणूंना समस्थानिके यांनी काय रे, आयसोटोप्स म्हणतात. इंग्रजीतून बघा याला आयसोटोप म्हणतो. अणुअंकाला काय रे आपण ॲटॉमिक काय रे नंबर म्हणतो. तर काय म्हणते, एकाच मूलद्रव्यांच्या भिन्न अणुअंक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. पहिलं विधान, समस्थानिकांची आणि आयसोटोपची प्रोटॉन संख्या समान असते, समस्थानिकांची न्यूट्रॉन संख्या भिन्न असते, सोडियमची संयुजा 1 आहे असा प्रश्न विचारलाय. ह्याच्यामध्ये आपल्याला चुकीचा कोण आहे असा उत्तर द्यायचंय. तर मित्रांनो पहिलं उत्तर आहे, कारण पहिलं विधान चुकीचं आहे. मित्रांनो बघा का चुकीचं आहे त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. एकाच मूलद्रव्यांचा भिन्न अणुअंक, भिन्न नाही अणुअंक सारखा असतो. बस बघा मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण म्हणून जर घेतलो आपण ऑक्सिजनला घेऊया. ऑक्सिजनचे 3 समस्थानिक आपल्याला आढळताना दिसतात. हे अणुअंक त्याच्यामध्ये सारखे असतं, अणुअंक सारखे असतं. अणुवस्तुमानांक इथं 16, इथं 17, इथं 18 असतं. तर मला सांगा तर हे काय आहे रे, हे अणुअंक आहे, हे अणुवस्तुमानांक आहे. तर समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्यांची आहेत. बघा तिन्ही ऑक्सिजनच आहे, पण तिघांमध्ये मला सांगा इथं अणुअंक 8, इथं अणुअंक 8, इथं अणुअंक 8. म्हणून मला सांगा अणुअंक काय रे सारखे असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पहिल्या विधानामध्ये सांगितलंय भिन्न अणुअंक, म्हणून समस्थानिकांबद्दल ही काय रे स्टेटमेंट चुकीचे ठरतं, म्हणून उत्तर पहिलं दिलं. ह्याच्या व्यतिरिक्त काय पॉइंट आहे समस्थानिकांमध्ये, मला सांगा एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे काय सांगितलं आपण, त्या अणूच्या आतमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या. मग पहिल्या समस्थानिकाचा अणुअंक 8, तर प्रोटॉन इथं 8 असेल, इथं पण प्रोटॉन 8 असेल, इथं पण प्रोटॉन 8 असेल, म्हणजे प्रोटॉनची संख्या पण आयसोटोप्स मध्ये सारखी असते. प्रोटॉनची संख्या आयसोटोप्स मध्ये सारखी असते, म्हणून दुसरं विधान बरोबर आहे. समस्थानिकांमध्ये प्रोटॉन संख्या समान असते. आता नुसतं प्रोटॉन नाही, एखाद्या अणूत जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणून इलेक्ट्रॉन पण सगळ्या ठिकाणी सारखेच असतात. मग इलेक्ट्रॉनची संख्या पण सारखी आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. न्यूट्रॉनची संख्या काढू, कसं काढायचं, अणुवस्तुमानांकामधून अणुअंक मायनस करायचं, न्यूट्रॉन भेटतं. 16 मधून 8 गेले 8 न्यूट्रॉन आले, 17 मधून 8 गेले 9 न्यूट्रॉन आले, 18 मधून 8 गेले 10 न्यूट्रॉन आले. तर न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. मग मला सांगा मी या ठिकाणी तिसरं विधान बघा, समस्थानिकांची न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते, हे विधान बरोबर आहे. दुसरं पण बरोबर आहे, न्यूट्रॉनची संख्या वेगळी आहे आणि न्यूट्रॉनच्या वेगळ्या संख्येमुळेच आयसोटोप्स तयार होतात. यानंतर बघा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे समस्थानिकांमध्ये रासायनिक गुणधर्म काय असतात रे, सारखे असतात. कारण थोड्या वेळाखाली सांगितलं मी तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून याने अणुअंकावरून रासायनिक गुणधर्म ठरतात. समस्थानिकांमध्ये रासायनिक गुणधर्म सारखे असल्यामुळे अणुअंक सारखे असल्यामुळे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर मला सांगा समस्थानिकांमध्ये भौतिक गुणधर्म वेगळे असतात. का वेगळे आहेत, कारण त्यांच्यामध्ये वस्तुमान वेगळं आहे, म्हणून मला सांगा भौतिक गुणधर्म वेगळे आहेत. रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, न्यूट्रॉन संख्या वेगळी, प्रोटॉन संख्या सारखी, इलेक्ट्रॉन संख्या सारखी. आणि न्यूट्रॉनची संख्या काय रे, न्यूट्रॉन संख्या वेगळी आहे आयसोटोप्स मध्ये, हे माहित असणं गरजेचं आहे. रासायनिक गुणधर्म सारखे का, कारण अणुअंक सारखे आहे.
अनुअंकावरून रासायनिक गुणधर्म ठरतं. यानंतर भौतिक गुणधर्म वेगळं काय, वस्तुमान वेगळं आहे मित्रांनो. आणि यानंतर शेवटचं पॉइंट बघा समस्थानिकांचं. आवर्त सारणीत मला सांगा एकत्र ठेवलं. कोणत्या आवर्त सारणीत? मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक. का? कारण आवर्त सारणीक अनुअंकावरून मला सांगा जागा देण्यात येते. मग मला सांगा तिघांचे अनुअंक सारखा आहे, या कारणामुळे तिघांनाही एकत्र ठेवले. तर अशा प्रकारे. आणि नंतर शेवटची स्टेटमेंट, सोडियमची संयुजा किती? 1 आहे असं म्हणतं. सोडियमकडे मला सांगा एकूण 11 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या कक्षेत 2 बसले, दुसऱ्यात 8 बसले, तिसऱ्यात 1 आहे. तर आता मला सांगा संयुजा व्हॅलन्सी म्हणजे काय रे? अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात. सर्वात बाहेरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्याला संयुजा म्हणतात. सोडियमला बाहेरच्या कक्षेत 8 आणण्यासाठी एक तर दुसऱ्याकडून 7 घ्यावं लागेल किंवा 1 द्यावं लागेल. म्हणून सोडियम 1 देतो, कारण 1 दिलेलं परवडतं. 1 दिल्यानंतर सोडियमकडे 2 8 राहतात. बाहेरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आले, 1 इलेक्ट्रॉन देतं. म्हणून सोडियमची संयुजा किती रे? 1 आहे. म्हणून मला सांगा हे पण विधान काय रे? बरोबर आहे. पहिलं चुकीचं आहे, कारण अनुअंक काय असायला पाहिजे? सारखे. आणि अणुवस्तुमान काय असायला पाहिजे? वेगळे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. युरेनियम कळाला का? कोबाल्ट 60, आयोडीन 131, सोडियम 24. बघा कोणता असेल रे? तर मला सांगा हे ऑप्शन आहेत आपले, कळाला का? उत्तरे आहेत. उत्तरे कोणता असेल? पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. तर बघा आता युरेनियम 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडनात ऊर्जा निर्मितीसाठी केलं जातं. बरोबर, अणुभट्टीमध्ये. कारण सर्वात प्युअर काय रे? युरेनियम 235च आहे मित्रांनो. यानंतर मला सांगा कोबाल्ट 60 चा उपयोग कॅन्सर साठी केला जातो. दुसरा आहे आयोडीन 131 गॉइटर रोगासाठी केलं जातं, काला का, ज्याला गलगंड म्हणतो, थायरॉइड ग्लँडचा आजार. आणि सोडियम 24 चा उपयोग जो आहे रक्तवाहिन्यामध्ये पण केलं जातं. आणि जमिनी खालून जे गेलेल्या नळा असतात ना, किंवा मला सांगा गॅसेसच्या ज्या पाईपलाईन असतात, जसं उदाहरणार्थ रशिया पूर्ण युरोपमध्ये गॅसेसच्या पाईपलाईन पसरवलेल्या आहे, तर त्याच्यातला लिकेज शोधण्यासाठी सोडियम 24 चा वापर केला जातो. म्हणून उत्तर काय रे? पहिलं आहे. एकाचं एक, दोघांचं दुसऱ्याचं दुसरं, तिसऱ्याचं तिसरं आणि चौथ्याचं चौथं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा ऍप्लिकेशन बेसवर प्रश्न तुम्हाला आयोग येणाऱ्या काळात विचारू शकतो मित्रांनो. बघा आता यानंतर मला सांगा जीवाश्माचे, कळालं का रे? जीवाश्माचे वय काळ ठरविण्यासाठी, कळालं का रे? एखाद्या डेड बॉडी सापडली, एखादा अवशेष सापडलं, खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारित समस्थानिकाचा उपयोग केला जातो? युरेनियम 235, आयोडीन 131, कोबाल्ट 60. तर मला सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन 14. कसं काढलं जातं बघा, कसं त्याला कार्बन डेटिंग पद्धत म्हणतो आपण. आता बघा कसं काढलं जातं समजण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित लक्ष द्या. आता काय केलं जातं माहित आहे का? जेव्हा सजीव जिवंत असतो ना भाऊ, कळाला का, जिवंत असतं त्यावेळेस मला सांगा त्याच्यामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 याचं प्रमाण सारखंच असतं मित्रांनो, सारख्या प्रमाणात घेतो. जिवंत असताना म्हणतो कार्बन 12 आणि कार्बन 14 सारख्याच प्रमाणात असतं. असं समजा एक्स नावाचा एक काय रे सजीव होता, जिवंत असताना त्यांनी कार्बन 12 घेतलं 200 आणि कार्बन 14 पण तेवढं 200 घेतलं. आता मला सांगा त्या सजीवाचा मृत्यू झाला आणि जमिनीखाली गाडलं गेला किंवा कुठेतरी साठून राहिला. आता त्या सजीवाचा मृत्यू झालं, मृत्यू झाल्यानंतर त्या सजीवातून मला सांगा जर बघितलं जो कार्बन 12 घेतलं होतं ना ते 200चे 200 तसंच राहतं. का? कारण कार्बन 12 किरणोत्सारित रेडिओ ऍक्टिव्हिटी गुणधर्म दाखवत नाही. तो जिवंत असताना जेवढं कार्बन 12चं प्रमाण होतं त्याच्यामध्ये, तर मला सांगा मेल्यानंतर पण जोपर्यंत ते टिकणार आहे त्याची बॉडी तोपर्यंत कार्बन 12चं प्रमाण तेवढंच असणार आहे. परंतु मला सांगा कार्बन 14चं प्रमाण मला सांगा हळूहळू काय होत जातो, कमी होत जातो. का? कारण कार्बन 14 हा किरणोत्सारित गुणधर्म दाखवतो. आता उदाहरणासाठी समजून सांगूया, जेव्हा ही डेड बॉडी सापडली तर असं समज भाऊ की कार्बन 14चं प्रमाण त्याच्यामध्ये 100 आढळला. मग मला सांगा जिवंत असताना कार्बन 14 किती असेल? 200. कशावरून कळालं? कारण त्या डेड बॉडीमध्ये कार्बन 12चं प्रमाण 200 होता. म्हणजे याचा अर्थ कार्बन 14 हे निम्म झालेलं आहे, निम्म झालंय. आणि तुम्हाला माहित आहे कार्बन 14चं अर्धायु काल
5730 वर्ष आहे. मग मला सांगा एखाद्या सजीवातून एखाद्या पदार्थातून कार्बन 14 ला निम्म होण्यासाठी 5730 वर्ष लागतं. मग एक्स नावाच्या सजीवाला मरून किती वर्ष झाले असतील तर 5730 वर्ष. का? कारण त्याच्या डेड बॉडीमध्ये कार्बन 14 निम्म झालतं. कशावरून कळालं निम्म झालतं? कार्बन 12 वरून कळालं. कारण कार्बन 12 त्याच्यात 200 आढळलं, म्हणजे जिवंत असताना 200 होता आणि जिवंत असताना दोघांचं प्रमाण हा सारखा असतो. मग डेड बॉडीमध्ये जसं जसं काळ बदलेल कार्बन 12 आणि 14चा रेशो कंटिन्युअसली बदलत जातो. का? जिवंत असताना दोघं सारखे होते, कार्बन 12 मेल्यानंतरही तेवढंच राहतं. हळूहळू कार्बन 14 कमी होत जातो. जसं जसं कमी होत जाईल दोघांचं गुणोत्तर बदलत जातं. म्हणून मला सांगा कार्बन 14 हा त्याचं उत्तर येतं. बघा पुढील विधानापैकी योग्य विधाने निवडा. स्थायूमध्ये आंतररेणुकीय बल अतिशय प्रभावी असते. द्रव अवस्थेमध्ये आंतररेणुकीय बल मला सांगा जर बघितलं तर काय रे? सक्षम मध्यम असते. आणि वायूमध्ये मला सांगा काय आहे? अति क्षीण असते आणि कमी असतं. तर योग्य विधाने निवडायचंय. ह्याचं उत्तर वरील सर्व बरोबर आहे. मला सांगा आंतररेणुकीय बल म्हणजे काय रे? त्याला इंटर मॉलिक्युलर फोर्स म्हणतो आपण. कळालं का रे? इंटर मॉलिक्युलर फोर्स म्हणतो आपण. म्हणजे याचा अर्थ दोन अणूच्या आतमध्ये, कळालं का रे, स्थायूमध्ये एकदम स्ट्रॉंग बल असतं. म्हणून मला सांगा स्थायू पदार्थाला इझिली वेगळे करता येत नाही. त्याच्यापैकी द्रवामध्ये थोडं बल वीक असतो, म्हणून पाण्यातून हात इझिली टाकू शकतो, म्हणजे त्यांना वेगळं करता येतं. आणि वायूमध्ये फोर्स सगळ्यात कमी असतं, म्हणून द्रवापेक्षा वायूला आपल्याला वेगळं करायला सोपं जातं. म्हणजे स्थायूमध्ये दोन अणू जास्त बंधाने एकत्र बांधलेले, त्यांच्यात फोर्स जास्त असतो. द्रवामध्ये थोडं कमी आणि वायूमध्ये सर्वात कमी. म्हणून मला सांगा हे पहिलं उत्तर आहे. अ ब क हे सगळं बरोबर आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. यानंतर बघा पुढील विधानापैकी अचूक विधाने निवडा. याने आपल्याला निवडायचंय मित्रांनो, माहित आहे का बरोबर राईट विधाने कोणते आहेत? बघा मूलद्रव्याचे सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात. संयुगांचे सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात. मिश्रणातील सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात. आता मला सांगा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. अयोग्य म्हणून कोणाला ओळखलं जातं असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर लवकर लवकर उत्तर द्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो माहित आहे का? फक्त आणि फक्त पहिलं बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो बघा. मूलद्रव्याचे सर्व अणू म्हणजे उदाहरण बघा, इकडे लक्ष द्या. मला सांगा जर मी तुम्हाला या ठिकाणी लोखंडाचं बघितलं मूलद्रव्य घेतलं तर मला सांगा 1 किलोग्रॅम लोखंड घेतलं तर मला सांगा 1 किलोग्रॅम लोखंड आहे मूलद्रव्य आहे. मग या लोखंडात सगळे जे अणू आहेत ऑब्वियसली मला सांगा ते सारखेच असतील ना रे, लोखंडाचेच अणू आहेत. म्हणून बघा मूलद्रव्यांचे सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात म्हटलेलं आहे. कारण लोखंडाचा तुकडा जर घेतला, लोखंडाचा एक ठोकळा, तर तो मूलद्रव्य आहे आणि त्याच्यातील सर्व अणू लोखंडाचेच आहेत. कळलं का? सर्व जे रेणू तयार होतात ते लोखंडाचे तयार होतात. म्हणून मला सांगा पहिलं विधान बरोबर आहे. आता मला सांगा संयुगांचे सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात. नाही, चुकीचं आहे मित्रांनो. कळालं का? चुकीचं आहे. कारण संयुग म्हणजे काय असतं माहित आहे का? दोन किंवा अधिक मूलद्रव्य कळाला का वजनी प्रमाणात एकत्र येत असतील. वजनी प्रमाणात काय रे एकत्र येत असेल तर त्याला आपण कंपाऊंड किंवा संयुग म्हणतो. जसं उदाहरणामध्ये पाण्याचा हा संयुग आहे, मिथेनचा हा संयुग आहे. मग मला सांगा पाण्यामध्ये एक अणू हायड्रोजनचा आहे, दुसरा ऑक्सिजनचा. मिथेनमध्ये एक कार्बनचा आहे, दुसरा हायड्रोजनचा. म्हणून मला सांगा संयुगात अणू किंवा रेणू एक समान असतात. हे विधान चुकीचं आहे. मिश्रणातील सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात. हे पण चुकीचं आहे मित्रांनो. का? मिश्रण म्हणजे काय रे? मिश्रण म्हणजे मला सांगा दोन वेगवेगळे पदार्थ एकत्र करणे. वेगवेगळे पदार्थ काय करणे रे? एकत्र करणे. उदाहरणार्थ दूध आणि पाणी यांना मिक्स केलो तर मला सांगा हे मिश्रण तयार झालं तर याचा अर्थ मला सांगा ते बोथ आर डिफरंट आहे. म्हणून मला सांगा मिश्रणातील अणू आणि रेणू पण सारखे नसतात. म्हणून फक्त पहिलं बरोबर, खाली दोन्ही चुकीचं आहे. संयुगात आणि मिश्रणात फरक काय बघा. संयुगात येणारे घटक एकत्रित वजनी प्रमाणात येतात, तर मिश्रणात येताना वजनी प्रमाणात येत नाही. एकत्र करत असताना त्यांचं बॅलन्स वजनी प्रमाण घेतलं जात नाही, त्यांचं मास व्यवस्थित घेतलं जात नाही, रॅन्डमली घेतलं जातं. त्याला मिश्रण म्हणतो, त्याला आपण मिक्सचर म्हणत असतो. म्हणून उत्तर फक्त पहिलं बरोबर आहे आणि सेकंड आन्सर बघा. आता
8वा प्रश्न, गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण 3 ते 5% असते, म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण 6 ते 9% असते. तर मित्रांनो माहित आहे का, हे दोन्ही विधान बरोबर आहे. फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. जनरली एवढं तर कळतंय आपल्याला की म्हशीच्या दुधामध्ये मला सांगा फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि मला सांगा गाईच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण काय असतो, कमी असतो. फॅक्च्युअल डेटासाठी दिलेला हा प्रश्न आहे. आता बघा हा प्रश्न व्यवस्थित लक्ष द्या रे. कसं कधी कधी काय असतं माहिती आहे का, लँग्वेज समजत नाही विद्यार्थ्यांना, आणि माझा प्रयत्न हेच आहे की तुम्हाला आतापासून सवय लागावं की प्रत्येक शब्दाचं मिनिंग काय आहे. कारण मी प्रत्येक शब्दाला डिकोड करत पुढे चाललोय. बघा आता काय रे, पुढील विधानापैकी चुकीचं विधान ओळखा. यानी चुकीचं आपल्याला काढायचंय. कोणतं असणार आहे विधान चुकीचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. चुकीचं विधान आपल्याला काय करायचंय, निवडायचंय. आता बघा जर बघितलं तर या ठिकाणी काय असेल, ज्या संयुगांचं ज्वलन काल करे. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, ज्या संयुगांची ज्वलन पूर्ण न झाल्यास खाली असून शेष रूपाने काळ्या रंगाचा काय रे, काळ्या रंगाचा कालका राहतो. या संयुगांना सेंद्रिय यानी ऑर्गॅनिक म्हणून ओळखलं जातं. ज्या संयुगांची तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन हे मागे अवशेष राहतो त्यांना असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुगे म्हणतात. कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया हे सेंद्रिय संयुगे आहेत. मीठ, सोडा, गंज, कालका, मोरचूद, चुनखडी हे असेंद्रिय संयुगे आहेत. आपल्याला चुकीचं पर्याय निवडायचंय मित्रांनो. तर बघा हे सर्व विधान बरोबर आहे म्हणून उत्तर काय रे, चौथा आहे. आता एक्सप्लेनेशन ऐका व्यवस्थित. काय म्हणतंय बघा, ज्या संयुगांचं ज्वलन पूर्ण न झाल्यास उरलेला भाग जर हा काळ्या रंगाचा कार्बन सारखा तयार होत असेल तर त्याला सेंद्रिय म्हणतात. ह्या प्रश्न हे स्टेटमेंट बरोबर आहे. उदाहरण सांगतो. मला सांगा लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. मला सांगा लाकूडला जर अर्धावट जाळलो तर आपल्याला कोळसा मिळतं आणि या कोळशालाच आपण म्हणतो काळ्या रंगाचा कार्बन पदार्थ शिल्लक राहणे. लाकूड जेव्हा अर्धवट जळतना तेव्हाच कोळसा तयार होत असतो आणि लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. सेंद्रिय पदार्थाचं अर्धवट ज्वलन केल्यानंतर जो शेवटी एक काळ्या रंगाचा कार्बनी पदार्थ तयार होतं त्याला कोळसा म्हणत असतो. हे विधान बरोबर आहे. हे सेंद्रिय पदार्थाला जाळल्यानंतरच उरतं मित्रांनो. यानंतर बघा दुसरं विधान काय रे, ज्या संयुगांचा तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन मागे अवशेष उरतो यानी तो विरघळत जातो. जसं लोखंड आहे, लोखंडाला तीव्र उष्णता द्या, मला सांगा तो विरघळत जातो. कळाला का, कार्बन पदार्थ मागे उरत नाही. अशांना इनऑर्गॅनिक किंवा त्यांना असेंद्रिय पदार्थ म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट समजून घ्या की सेंद्रिय पदार्थाची निर्मिती ही सजीवापासून होते रे मित्रांनो. मग एकतर तो वनस्पतीपासून मिळतो किंवा एकतर तो प्राणीपासून मिळत असतं. मग मला सांगा इथं काय सांगितलं, मग दुसरं विधान पण बरोबर आहे. सेंद्रिय पदार्थ अकार्बनी पदार्थ किंवा असेंद्रिय म्हणतो त्यांना. बघा कापूर, साखर, ग्लुकोज आणि युरिया यांना सेंद्रिय पदार्थ म्हणून ओळखलं जातं, यांना ऑर्गॅनिक पदार्थ म्हणून ओळखलं जातं. हे विधान बरोबर आहे कारण यांची निर्मिती सजीवापासून पण केली जाते आणि प्रयोगशाळेमध्ये पण तयार केलं जातं मित्रांनो. यानंतर बघा मीठ असेल, सोडा असेल, गंजणे असेल, मोरचूद असेल, चुनखडी हे असेंद्रिय संयुगे आहेत मित्रांनो. का, कारण ह्याची निर्मिती आपल्याला सजीवापासून होताना दिसत नाही. ऐकले का रे तुम्ही की एखादं सजीव चुनखडीची निर्मिती करतं किंवा चुनखडी आपल्याला वनस्पती किंवा प्राणीपासून मिळतंय. मला सांगा सोडा वनस्पती किंवा प्राणीपासून मिळते, मीठ वनस्पती किंवा प्राणीपासून मिळते नाही. तर याचा अर्थ असे पदार्थ जे सजीवापासून मिळत नाही अशांना इनऑर्गॅनिक किंवा त्यांना असेंद्रिय किंवा त्यांना अकार्बनी म्हणतात. म्हणून हे विधान पण काय रे, बरोबर आहे. म्हणून उत्तर चौथा आहे, कोणतंही चुकीचं नाही, सर्व योग्य आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा खालीलपैकी कोणती संयुगे हे जटिल संयुगे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. कॉम्प्लेक्स आहेत. कॉम्प्लेक्स अर्थ कळतोय का, ज्याच्यामध्ये मला सांगा वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिने एकत्र येऊन ते तयार झालेले आहेत. सर्वात पहिला आहे क्लोरोफिल नावाचा हा प्रथिन आहे, ज्या कारणामुळे मला सांगा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते, फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडते आणि आपल्याला वनस्पतीमध्ये हे आढळताना दिसतं.
हिमोग्लोबिन मला सांगा जो लोखंड आणि अन्य प्रथिनांपासून बनलेला आहे, जो ऑक्सिजनचं वहन करतं, जो काय रे सस्तन प्राण्यांमध्ये आरबीसीच्या पृष्ठभागावर असतं. हे यानंतर मला सांगा सायनोकोबालामिन आहे, कळलं का? आता सायनोकोबालामिन काय आहे रे? विटामिन B12चा हा दुसरा नाव आहे. आणि मला सांगा हे तिघचे तिघ मला सांगा जटिल यांनी कॉम्प्लिकेटेड असतात. तिघांची संरचना एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. जसं याच्यामध्ये कोबाल्ट सहभागी घेत असतो विटामिन B12, ज्याचं कार्य मला सांगा आरबीसीच्या फॉर्मेशन मध्ये असतं. म्हणून उत्तर वरील सर्व आहे, कारण हे सर्वचे सर्व मॉलिक्यूल मला सांगा आपल्याला जटिल स्वरूपात आढळताना दिसतात, कॉम्प्लिकेटेड स्वरूपात आढळताना दिसतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा ॲडव्हर्टाईजचा भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय अवघड जातं आणि एकदम मुळापासून बेसिक पासून ते कळलं का रे इन्फिनिट पर्यंत, म्हणजे याचा अर्थ ज्या लेवलला आयोग येणाऱ्या काळात विचारणार आहे तिथपर्यंत जर परफेक्ट सब्जेक्ट बनवून घ्यायचा असेल तर आवर्जून तुम्ही एकदा आपली बॅच घेऊ शकता. बॅच घेण्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचे प्ले स्टोर वरून, गुगल प्ले किंवा ॲप स्टोर पण उपलब्ध आहे. सायन्स बाय अशोक पवार हा ॲप्लिकेशन, 2 ॲप्लिकेशन आहेत. हे लोगो असणारा ॲप्लिकेशनवर नवीन बॅच उपलब्ध आहे मित्रांनो. हे लोगो असणाऱ्या ॲप्लिकेशनवरच नवीन बॅच उपलब्ध आहे. सगळे अपडेटेड बॅच आहे. बेसिक ते ॲडव्हान्स असणारी फाउंडेशन बॅच उपलब्ध आहे आणि किंवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी असणारी बॅच पण उपलब्ध आहे. राज्यसेवेसाठी पण स्वतंत्र बॅच उपलब्ध आहे. मुख्य परीक्षेसाठी पण बॅचेस उपलब्ध आहेत. आवर्जून एकदा यूट्यूब चॅनलवर जाऊन डेमो लेक्चर बघायचं फाउंडेशन बॅचचं आणि त्याच्यानंतर वाटल्यास ॲडमिशन घ्यायचं. का? कारण सब्जेक्ट बनणं हा महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर आवर्जून तुम्ही काय करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच आपल्या मित्र परिवाराला पण आपल्या या प्लॅटफॉर्म बद्दल आवर्जून सांगा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रे, सायन्स बाय अशोक पवार. येणाऱ्या काळात आणखी तुम्हाला क्वालिटी कंटेंटसाठी उपलब्ध होऊन जाईल. सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला या प्रश्नांची PDF टाकत असतो, तर आवर्जून तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा @सायन्स बाय अशोक पवार. तर चला बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. आता बघा जोड्या लावा. तर हा थोडा प्रश्न बदललेला आहे बघा. जोड्या लावा मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे असणार आहे किंवा काय असणार आहे. तर मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे की नेमकं प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतं. तर या ठिकाणी बघा आता जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असताना कोणत्या पॅटर्न मध्ये विचारतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आयोगाने विचारले जोड्या लावा प्रश्न. आता बघा जोड्या लावा प्रश्नामध्ये कळालं का रे, स्थायूमध्ये काय रे, पहिलं काय द्रवामध्ये स्थायू आहे, यानंतर काय रे द्रवामध्ये द्रव आहे, स्थायूमध्ये स्थायू आहे, द्रवामध्ये वायू आहे. तर बघा आता मी हे कट करून टाकतो कारण या ठिकाणी ऑप्शन थोडेफार चुकलेले आहेत, म्हणजे टाईप करताना थोडं प्रॉब्लेम झालेला आहे. आता बघा मी या ठिकाणी काय सांगतो बघा. पहिल्यासाठी आहे, पहिल्यासाठी पहिला ऑप्शन आहे, पहिल्यासाठी पहिला ऑप्शन आहे कळाला का. ते जर बघितलं तर पाण्यात मीठ, कळाला का रे, पाण्यात काय रे मीठ हे पहिलं ऑप्शन आहे. दुसऱ्यासाठी दुसरं ऑप्शन आहे पाण्यात अल्कोहोल, कळाला का रे, पाण्यात अल्कोहोल, पाण्यात अल्कोहोल, कळलं का अल्कोहोल. तिसऱ्यासाठी ऑप्शन आहे समिश्रे, समिश्रे. आणि चौथ्यासाठी ऑप्शन आहे त्याला आपण पाण्यात ऑक्सिजन म्हणतो, पाण्यात काय रे ऑक्सिजन. आता बघा हे चौथा आहे. हे प्रश्न कॅन्सल करणार होतो पण कॅन्सल करण्याच्या व्यतिरिक्त घेऊन टाकतो. बघा द्रवामध्ये स्थायू, द्रवामध्ये द्रव, स्थायूमध्ये स्थायू, द्रवामध्ये वायू, हे काय आहेत रे समिश्र आहेत मित्रांनो. हे समिश्र आहे आणि त्याचे उदाहरण जे आहे ना पुढे दिलेले आहे. तर आता बघा द्रवामध्ये स्थायू, पाण्यात मीठ आहे, बरोबर आहे. द्रवामध्ये द्रवाचं उदाहरण पाण्यात अल्कोहोल आहे भाऊ, द्रवात द्रव मिक्स करून राहिलं. स्थायूमध्ये स्थायू समिश्र आहे, जसं उदाहरणार्थ मला सांगा पितळ, पितळ हा समिश्र आहे ज्याच्यामध्ये तांबे आणि बाकीचं एकत्र मिक्स केलं जातं. द्रवामध्ये वायू जसं पाण्यात ऑक्सिजन आहे, तर मला सांगा ह्याचं उत्तर पहिलं आहे. तर हे समिश्राचे प्रकार आहेत ज्याच्यावर आयोग येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न विचारू शकतो काय आणि कसं असणार आहे. यानंतर बघा स्थिर प्रमाणाचा नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता मला सांगा जर बघितलं स्थिर प्रमाणाचा नियम जर बघितलं तर प्रोस्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. कधी मांडलं रे, 1799 ला मला सांगा यांनी मांडलेलं आहे. आता स्थिर प्रमाणाचा नियम काय आहे तर मित्रांनो माहित आहे का, स्थिर प्रमाणाचा नियम हा संयुगाच्या बाबतीत आहे रे.
हा कशाच्या बाबतीत आहे? संयुगाच्या बाबतीत आहे. आता संयुगाच्या बाबतीत काय आहे, कंपाऊंडच्या बाबतीत काय आहे? तर वेगवेगळ्या स्त्रोतापासून बघा रे, नियम काय बघा, कुणी मांडले? पृष्ठ्याने. काय म्हणतोय बघा, वेगवेगळ्या कळाला का, वेगवेगळ्या स्त्रोतापासून यानी सोर्स पासून, स्त्रोतापासून मित्रांनो माहित आहे का, मिळणाऱ्या रासायनिक संयुगामध्ये, मिळणाऱ्या रासायनिक संयुगामध्ये, रासायनिक कळाला का रे, संयुगामध्ये मित्रांनो माहित आहे का, मूलद्रव्याचे प्रमाण मला सांगा काय असतात रे? प्रमाण जर बघितलं तर मला सांगा सारखेच असतात, स्थिर असतात, हे सांगतं. म्हणजे काय सर, मला कळालं नाही. आता मला सांग भाऊ, उदाहरण देऊन सांगतोस मला. जसं उदाहरणामध्ये मला सांगा, H2O मध्ये प्रमाण हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं किती आहे रे? 1:8 आहे. तर या प्रमाणात या पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रेझेंट असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. किंवा मला सांगा कार्बन डायऑक्साइड मध्ये मला सांगा कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण 3:8 आहे. तर अशा प्रकारे मला सांगा कोणत्याही संयुगात, रासायनिक संयुगाने एकत्रित बनलेल्या कंपाऊंड मध्ये, संयुगामध्ये असणाऱ्या मूलद्रव्याचं प्रमाण सारखं आहे. पाण्याला कुठेही नेऊन दाखवलं, कुठेही बघितलं तर त्याच्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण स्थिर असतो. कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण पण मला सांगा 3:8, 18 नाही, 3:8 हे स्थिर असतं. आणि यालाच काय म्हणतो आपण माहित आहे का, स्थिर प्रमाणाचा नियम प्रोस्ट यांनी लावलं. मित्रांनो माहित आहे का, लवाझिये यांनी काय लावले माहित आहे का, जर बघितलं तर याला स्थिर वस्तुमानाचा नियम त्यांनी सांगितलं. स्थिर वस्तुमानाचा नियम म्हणजे काय रे? लवाझिये यांनी सांगितलं, काय सांगितलं, अभिक्रिया घडण्याच्या अगोदर पदार्थांचं वस्तुमान जेवढं असतं तर अभिक्रियेच्या नंतर पण वस्तुमान तेवढंच असतं, असं लवाझिये यांनी सांगितलं. ज्याला वस्तुमान स्थिरतेचा नियम म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला कळणं गरजेचं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ लवाझिये यांनी सांगितलं अभिक्रियेत भाग घेणाऱ्या रिएक्टंटचं वस्तुमान आणि अभिक्रियेनंतर तयार होणाऱ्या प्रोडक्टचं वस्तुमान सारखेच असतात म्हटलं, आणि याला स्थिर वस्तुमानाचा नियम किंवा याला वस्तुमान अक्षयतेचा नियम म्हणतो, जे लवाझिये यांनी मांडलेला आहे. आणि मला सांगा प्रोस्ट यांनी काय केलं रे? तर मित्रांनो माहित आहे का, स्थिर प्रमाणाचा नियम मांडलं. हे समजण्याचा प्रयत्न करा, येणाऱ्या काळात तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो. आता बघा या ठिकाणी काय म्हणते रे, द्रव, व्यवस्थित लक्ष द्या, असे प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल. काय आहे बघा, द्रव आणि स्थायू याने काय रे, लिक्विड आणि सॉलिड यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात. 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला कलील म्हणतात. आता जेव्हा हे असं प्रश्न विचारलं जातं ना, कन्फ्युजनचा पार्ट आहे, तर एकदाच प्रश्न हे मिटवून टाकू, काय मॅटर आहे बघा. आता मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. मला सांगा संमिश्रे काय असतात? सगळे हे संमिश्रेचे प्रकार आहेत मित्रांनो. ज्याला आपण जर काय म्हणतो मिश्रण, कळलं का, संमिश्रे नाही, हे कशाचे प्रकार आहेत? मिश्रणचे प्रकार आहेत, कळलं का, ज्याला आपण काय म्हणतो रे, मिक्सचर म्हणून ओळखलं जातं. तर आता बघा हे मिश्रण काय मॅटर आहे सर, कळलं का रे, हे मिश्रण काय मॅटर आहे? 2 किंवा अधिक, कळलं का, पदार्थ, कळलं का, 2 किंवा अधिक पदार्थ, कळलं का रे, कोणत्याही प्रमाणात एकत्र येऊन तयार होणारा पदार्थ. बघा 2 किंवा अधिक घटक, अधिक कळलं का रे, घटक, कळलं का, कोणत्याही प्रमाणात मला सांगा एकत्र येऊन कळलं का मिश्रण तयार होतात. बघा मला सांगा, जर बघितलं मिश्रण म्हणजे काय रे, 2 किंवा अधिक घटक असेल, कोणतेही पदार्थ एकत्र आले रॅन्डमली आणि एक नवीन घटक तयार केलं, त्याला मिश्रण म्हणतात. संयुग म्हणजे काय रे, 2 किंवा अधिक घटक एकत्र येत असताना वजनी प्रमाणात येत असेल तर त्याला कंपाऊंड म्हणतात. इथं मी म्हणतोय कोणत्याही प्रमाणात एकत्र येत आहेत, तर याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणत असतो मित्रांनो मिश्रण. आता बघा मिश्रण जर बघितलं तर आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो माहित आहे का, मिश्रण 2 प्रकारचे असतात, कळलं का रे. मिश्रण जर बघितलं तर आपल्याला 2 प्रकारचे मिश्रण आढळताना दिसतात. एक समांगी मिश्रण असतं, कळलं का रे, एक काय रे, समांगी मिश्रण असतं, ज्याला इंग्रजीतून आपण काय म्हणतो तर होमोजिनस म्हणतात. होमोजिनस व्यवस्थित लक्ष द्या रे, होमोजिनस मिश्रणचा डेफिनेशन काय सांगितलं, 2 किंवा अधिक घटक कोणत्याही प्रमाणात एकत्र येऊन मिश्रण तयार करतात.
संयुग म्हणजे वजनी प्रमाणात एकत्र येणारे असतात. पहिला आहे समांगी मिश्रण. दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, त्याला विषमांगी मिश्रण म्हणतो आपण. विषमांगी मिश्रण म्हणतात. व्यवस्थित लक्ष दे रे भाऊ. विषमांगी ज्याला आपण काय रे हेट्रोजिनस म्हणतो आपण. हेट्रोजिनस कळलं का रे. हेट्रोजिनस काय आहे, मिक्सचर म्हणून ओळखलं जातं. हे दोन प्रकार. आता डेफिनेशन बघा. समांगी मध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, घटक मिश्रणात एकसारखे दिसतात. भाग घेणारे जे घटक असतात ना, हे मिश्रणात मला सांगा एकसारखे दिसतात. याला आपण काय म्हणतो रे, समांगी मिश्रण म्हणून ओळखलं जातं. कळालं का. म्हणजे याचा अर्थ जो द्रव्य तयार होतो, द्रव्याची एकच अवस्था असते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतोय का. तर मला सांगा, समांगी मिश्रण म्हणजे दोन घटक एकत्र मिक्स करून राहिलो, पण ते दोन घटक एकत्र मिक्स केल्यानंतर त्यांच्यात सारखेपणा जास्त असतं मित्रांनो. ते दिसायला एकसारखे दिसतात. कळलं का. दोघं एकत्र मिक्स केल्यानंतर एकच अवस्था त्यांच्यामध्ये दिसते. हे आपल्याला कळणं गरजेचं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. याला कळलं का, समांगी मिश्रणाला याला मला सांगा सोल्युशन म्हणतात. उदाहरणावरून तुम्हाला कळेल रे. बघा उदाहरणावरून कळेल. मला सांगा उदाहरण जर बघितलं, पाण्यातील ऑक्सिजन मला सांगा हे तुम्हाला वेगळे दिसतात का रे. नाही ना. पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन वेगळं दिसतो का. नाही. तर हा झाला काय रे, समांगी मिश्रण. किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. मला सांगा पाण्यात आपण मीठ मिसळलो. कळालं का रे. मीठ मिसळलं तर मला सांग भाऊ, पाण्यात मीठ मिसळलं, विरघळून टाकलं तर मला सांगा आपल्याला ते मीठ आणि पाणी वेगळं दिसतं का. नाही दिसत. मग जेव्हा मला सांगा दोन पदार्थ एकत्र मिसळ केल्यानंतर एकच अवस्था प्राप्त होते, त्याला ते वेगळं डोळ्याने दिसत नाही. तर अशांना आपण समांगी मिश्रण म्हणतो. उदाहरण समजलं असेल, पाण्यात मीठ मिसळणे किंवा पाण्यातील ऑक्सिजन एकत्र असणे. विषमांगी मिश्रण म्हणजे काय रे, हायड्रोजिनस म्हणजे काय, व्यवस्थित लक्ष द्या कारण पॉइंट क्लिअर करून घ्या आताच. कळालं का रे. घटक मिश्रणात एकसारखे दिसत नाही. कळालं का रे. घटक मिश्रणात मला सांगा एकसारखे नसतात. कळालं का रे. जर बघितलं मित्रांनो माहित आहे की एकसारखे मिसळत नाही हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर मला सांगा द्रव्याची वेगवेगळी अवस्था असते. म्हणजे एक एका अवस्थेत असेल तर दुसऱ्या अवस्थेत असणार आहे. दोन पदार्थांना एकत्र मिक्स केलो तर दोघही एकत्र मीठ आणि पाण्यासारखे नाही झाले, दोघही वेगवेगळेच राहिले आणखी. काला का. जसं उदाहरणामध्ये मला सांगा रेती आहे, रेतीमध्ये मातीचे कण आहेत, तर रेती वेगळं माती वेगळं तरी एकत्र आहे तरी वेगळे दिसतात. तर यांना आपण काय म्हणतो रे, हायड्रोजिनस म्हणून ओळखलं जातं. विषमांगी मिश्रण ह्याचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. ह्याचे दोन प्रकार पडत असतात. कोणाचे, विषमांगी मिश्रणाचे. एक म्हणजे त्याला आपण निलंबन म्हणतात, ज्याला आपण सस्पेन्शन म्हणतो रे, सस्पेन्शन म्हणतो. आणि दुसरा आहे त्याला कलील म्हणतात, ज्याला आपण काय रे, कोलाइड्स म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता दोघांमध्ये पण मला सांगा जे घटक आहे ते एकसारखे मिसळत नाही. जसं मातीमध्ये रेती मिक्स करून टाकलो, मिठामध्ये साखर मिक्स करून टाकलो, तर तशा प्रकारे. पण ह्याच्यात काय फरक आहे बघा, कळाला का. तर मला सांगा ह्याच्यामध्ये जर बघितलं, कळाला का, मिश्रणात कण मिसळत नाही. जो मिश्रण तयार होऊ राहिलं त्या मिश्रणात कण मिसळत नाही. का मिसळत नाही, कारण मला सांगा कणाचा आकार मोठा असतो, कणाचा आकार मोठा असतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जर बघितलं डोळ्याने दिसतात, हे डोळ्यांनी दिसतात. दोन वेगळे घटक आरामशीर आपल्याला डोळ्याने दिसतात. कळलं का. उदाहरण मला सांगा, पाणी आणि रॉकेल या दोघांनाही एकत्र केलो तर आपल्याला हे दोघही वेगवेगळे दिसतात. मग पाणी आणि रॉकेलचं मिश्रण कोणत्या प्रकारचा, हायड्रोजिनस. का, कारण की दोघं वेगळे आहेत. आणि त्यात निलंबन, कारण डोळ्याने क्लिअर कट दिसत होतं. पाणी वेगळं आणि रॉकेल वेगळं एकत्र मिक्स केल्यानंतर. पण इथं बघा कलील मध्ये ह्याच्या विरुद्ध आहे. कळलं का. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, कलील मध्ये कण लहान असतात. कळलं का रे. कलील मध्ये जर बघितलं कण काय रे, मिश्रणात भाग घेणारे कण लहान असतात. सेकंड पॉइंट मला सांगा, डोळ्याने दिसत नाही.
डोळ्यांनी दिसत नाही, हे लक्षात राहू द्या रे, डोळ्यांनी हे अजिबात दिसत नाही, मिसळल्यासारखे वाटतात, एकत्र मिसळल्यासारखे, कळालं का? उदाहरणार्थ मला सांगा, दूध जो आहे हा कलीलचं उदाहरण आहे, शाही जो आहे कलीलचं उदाहरण आहे, कारण दुधात मिसळलेले घटक आपल्याला एकत्र दिसत नाही, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा, या टॉपिकवर आयोग येणाऱ्या काळात प्रश्न विचारू शकतं. कोणाचं काय उदाहरण आहे ते समजा. आता प्रश्न बघा काय म्हणतंय रे, मला सांगा. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात, बरोबर आहे? बघा, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात, बरोबर आहे ना रे? द्रव म्हणजे काही घ्या तुम्ही, स्थायू दुसरा एखादा पदार्थ घेऊन टाका, दोघांना एकत्र मिक्स केलं तर त्याला विषमांगी म्हणू शकतो. तर हे विधान काय रे, बरोबर आहे. दुसरं, दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला कलील म्हणतात, हे पण चुकीचं आहे, कारण इथं काय रे, विषमांगी मिश्रण आहे. कारण मला एक सांगू, निलंबन आणि कलील हे दोन्हीचे दोन्ही कशाचे उदाहरण आहेत? तर हे विषमांगीचे उदाहरण आहे. कळलं का? निलंबन आणि कलील दोन्हीचे दोन्ही विषमांगीचे उदाहरण आहेत, ज्याला हेट्रोजिनस म्हणतो. तर व्यवस्थित बघून घ्या. म्हणून मला सांगा, दुसरं विधान चुकीचं आहे, कळलं का रे? तर आता आपल्याला काय रे, उत्तरे निवडा असं म्हणतंय, कळलं का? तर फक्त काय रे, विधान अ बरोबर आहे, म्हणजे तिसरं उत्तर आहे. यानंतर बघा, खालीलपैकी कोणती द्रव्य अक्षयतेच्या नियमाचा योग्य पर्याय आहे? द्रव्य अक्षयतेचा नियम काय रे? आता सांगितलं, वस्तुमानाचा नियम लवाझिये यांनी मांडले. कोणी मांडले? लवाझिये यांनी मांडलेलं आहे. काय रे? संयुगांच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते, हे चुकीचं आहे भाऊ, कळलं का? आताच मी तुम्हाला सांगितलं, संयुगामध्ये भाग घेणारे जे घटक प्रमाण आहेत, जसं उदाहरणामध्ये H2O आहे, कळलं का? तर मला सांगा, यांचं वजनी प्रमाण नेहमी स्थिर असतं, हे चुकीचं आहे मित्रांनो, कारण हे प्रमाण बदलू शकतं. वजनी प्रमाण, कळलं का रे? वजनी प्रमाण जो आहे बदलू शकतं. म्हणून बघा, रासायनिक अभिक्रियेत बघा, हे कशाच्या बाबतीत चुकीचं आहे म्हणतो माहित आहे का? या द्रव्य अक्षयतेच्या नियमाबाबतीत. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वजन आणि रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणारी उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असतात, हे विधान बरोबर आहे, कळलं का? म्हणजे रिॲक्टंट जेवढेच वस्तुमान आहे, या रिॲक्टंटचं वजन आणि प्रोडक्ट या दोघांचं सारखंच असतं, हे तर सांगते ना वस्तुमान अक्षयतेचा नियम. याला तर म्हणतो ना आपण द्रव्य अक्षयतेचा नियम. वस्तुमानाला निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. अभिक्रियेच्या अगोदर जेवढं रिॲक्टंट होते त्यांचं वस्तुमान आणि प्रोडक्टचं वस्तुमान सारखंच भरतं मित्रांनो. आणि हेच विधान हे कुणी सांगितलं? लवाझिये यांनी सांगितलं. म्हणून दुसरं विधान बरोबर आहे. संयुगांच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण सतत बदलत राहते, कळलं का? हे नंतर बघा, रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादनाचे एकूण वजन 2 पट असतात, हे पण चुकीचं आहे मित्रांनो. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. कळलं इथपर्यंत? यानंतर बघा, 15वा 1879 मध्ये एलिमेंटरी ट्रिटी ऑफ केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातील पहिला ग्रंथ कुणी मांडला, कळलं का? तर मित्रांनो, माहित आहे का, या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर लवाझिये यांनी काय रे हे मांडलेलं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा जर बघितलं तर काय रे, लवाझिये यांनी काय आहे हे ग्रंथ लिहिलेला आहे, हे फॅक्च्युअल डेटा आहे, हे समजण्याचा प्रयत्न करा. बघा, आता अन्वंतन लवाझिये या शास्त्रज्ञाविषयी खालीलपैकी अचूक विधाने निवडा. बरोबर, काय काय सांगितले त्यांनी बघा. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या यांच्यापासून बनलेलं आहे, हे शोध बरोबर आहे. लवाझिये यांनी खूप महान शास्त्रज्ञ भाऊ यांनी मांडलेलं आहे. ऑक्सिजन व हायड्रोजनचं नाव पण ह्यांनीच दिलं. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे पण सिद्ध करून दाखवणारा शास्त्रज्ञ लवाझिये आहे, हे पण बरोबर आहे. रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमांचे पहिले लेखन लवाझिये यांनी केलं आणि हेच लेखन इथं होतं ना रे. बघा, आता मी तुम्हाला सांगितले द्रव्य अक्षयतेचा नियम कोणी मांडलं? लवाझिये यांनी. काय सांगितलं रे? काय सांगितलं? रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते. म्हणून मला सांगा, आता योग्य निवडायचं होतं तर अ, ब, क, ड सर्व बरोबर आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा, खालीलपैकी अचूक पर्याय विधाने निवडा. यानी काय रे? बरोबर, अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरतो, हे विधान बरोबर आहे मित्रांनो. मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं, अणूचा आकार त्रिज्येवरून ठरतं. अणूचा आकार त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षाच्या संख्येवर अवलंबून असतं.
हे पण बरोबर आहे. कारण मी काय म्हंटलो रे, मी म्हंटलो होतो बघा तुम्हाला की एखाद्या मूलद्रव्याची कक्षा कळलं का, या कक्षावर अवलंबून आहे त्रिज्या आणि या त्रिज्येवर अवलंबून आहे अणूचा आकार. कसं? कारण मला सांगा केंद्रक कळलं का, ही पहिली कक्षा ही दुसरी कक्षा एका मूलद्रव्याची, हा केंद्रक ही पहिली कक्षा ही दुसरी कक्षा आहे आणि तिसरी कक्षा आहे. तर मला सांगा हा ए नावाचा मूलद्रव्य आहे, हे बी नावाचा मूलद्रव्य आहे. मग मला सांगा इथून इथपर्यंत ही रेडियस आहे. तर मला सांगा कक्षावरून त्रिज्या ठरली, इथून इथपर्यंत ही रेडियस आहे कक्षावरून. आता मला सांगा इथं दोन कक्षा आहेत कळलं का रे, म्हणून रेडियस लहान, म्हणून ह्या अणूचा आकार लहान. इथं तीन कक्षा आहेत कळलं का रे, म्हणून मला सांगा रेडियस मोठी, अणूचा आकार मोठा. म्हणून या ठिकाणी लिहिलं अणूचा आकार कळलं का त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या कक्षांच्या संख्येवरून ठरतो. हे पण विधान बरोबर आहे. यानंतर बघा ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशा तुलनेने मोठा असतो. आता 99% मुलांना हे कळत नाही काय आहे. तर बघा सांगतो भाऊ, लोड नको घेऊ, मी आहे तोपर्यंत लोड घ्यायचं नाही. उदाहरण देऊन सांगतो तुला चांगल्या प्रकारे कळेल. मला सांगा आता सोडियम कडे 11 इलेक्ट्रॉन आहेत, मॅग्नेशियम कडे 12 इलेक्ट्रॉन आहेत. आता यांच्या कक्षा बघा काय आहेत, यांच्या कक्षा बघा. तर मी या ठिकाणी सांगतो बघा, हा केंद्रक आहे, ही पहिली कक्षा आहे कोणाची रे, सोडियमची. ही दुसरी कक्षा आहे सोडियमची आणि ही तिसरी कक्षा आहे सोडियमची. पहिल्या कक्षेत सोडियमचे 2, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 1 इलेक्ट्रॉन. मला सांगा आता मॅग्नेशियमचं सांगतो, हा केंद्रक आहे, ही पहिली कक्षा आहे, ही दुसरी कक्षा आहे आणि ही तिसरी कक्षा आहे. मित्रांनो मला सांगा या दोघांकडे बघितलं तर तुम्हाला कळेल बघा, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 8 मॅग्नेशियमचं, इथं 2, हे मॅग्नेशियमचं आहे आणि हे काय रे सोडियमचं. इथं तुम्हाला कळत असेल या सोडियमचं आकार मोठा आहे. मग तुम्ही ठरवत असाल सर दोघांच्या कक्षात 3-3च आहे, मग दोघांचा आकार सारखा असायला पाहिजे. नाही मित्रांनो, जेव्हा मला सांगा 2 मूलद्रव्यांच्या कक्षा सारख्या असतात तेव्हा आकार बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवरून ठरत असतो. इथं बघा, इथं 2 इलेक्ट्रॉन आहे, तिथे 1 आहे. मित्रांनो माहित आहे का, बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन जर कमी असतील तर ऑब्वियसली त्या अणूचा आकार मोठा असतो. बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर मला सांगा त्याचा आकार कमी असतो. का? कारण इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे ही बाहेरची कक्षा केंद्रकाकडे झुकलेली असते, म्हणून बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन जास्त, आकार कमी. बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन कमी, आकार मोठा. इथं बाहेरच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन म्हणून सोडियमचा आकार मोठा, मॅग्नेशियमच्या बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन म्हणून त्याचा आकार लहान. मग तिसरी विधान वाचा, ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे आकार जास्त इलेक्ट्रॉन मध्ये आकार लहान पाहिजे असतील, त्याचा आकार त्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेत जास्त मोठा असतो. हे विधान चुकीचं आहे. कारण काय असायला पाहिजे होतं, कमी असतो. कारण तो म्हणतोय की बाह्यतम कक्षेत जर जास्त इलेक्ट्रॉन असतील तर त्याचा आकार कमी इलेक्ट्रॉन असणाऱ्याच्या तुलनेत मोठा असतो म्हणतो, ते चुकीचं आहे. कारण कमी असतं, कारण मी सांगितलं तुम्हाला बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन म्हणजे आकार कमी, बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन म्हणजे आकार मोठा. म्हणून मला सांगा हे तिसरं चुकीचं आहे. अचूक विधाने अ आणि ब बरोबर, म्हणजे याचा अर्थ मला सांगा दुसरं बरोबर आहे. कळणं गरजेचं आहे बघा, कळणं गरजेचं आहे. बघा आता 18वा प्रश्न काय रे, तर मला सांगा हायड्रोजनचा अणूचा आकार मला सांगा जर बघितलं तर मला 10⁻⁻10 आहे. कळलं का रे. यानंतर मला सांगा बचं कितवं असेल रे, बचं दुसरं आहे आणि कचं काय रे पहिलं आहे. फॅक्च्युअल डेटा आहे, समजण्याचा प्रयत्न करा. 10⁻⁻ मीटर मध्ये आहे मित्रांनो. हायड्रोजनचा 10⁻⁻10, मला सांगा पाण्याचं 10⁻⁻9 आणि मला सांगा हिमोग्लोबिनचं 10⁻⁻8. अशा प्रकारचे मला सांगा हा प्रश्न आपल्याला समजणं गरजेचं आहे, काय आणि कसं असणार आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल रे, याचं उत्तर येणार आहे दुसरं. यानंतर बघा पुढील पर्यायातून मूलद्रव्याच्या समस्थानिकाबाबत योग्य विधाने निवडा. समस्थानिकांचं सांगितलं मी, काय रे, समान अणुवस्तुमान समान अणुअंक चुकीचं आहे. कळलं का. कारण समस्थानिक म्हणजे काय रे, अणुअंक सारखा परंतु अणुवस्तुमान काय वेगळा, यांना आपण समस्थानिक म्हणतो. पूर्ण डिटेल सांगितलं म्हणून उत्तर चौथं, समान अणुअंक भिन्न अणुवस्तुमान वेगळे, हे कळणं गरजेचं आहे.
आता मला सांगा ह्याचं थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मॉडेल मांडलंय रे. काय मांडलंय? प्लम पुडिंग मॉडेल मांडलंय. कळलं का? म्हणून मला सांगा अचं चौथं येईल. अचं चौथं दोन ठिकाणी आहे, खालचे दोन्ही ऑप्शन निघून गेले. चार्डविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. याने काय रे? उदासीन कण म्हणजे न्यूट्रॉन, कारण त्याच्यावर न पॉझिटिव्ह असतं ना निगेटिव्ह असतं, म्हणून बचं पहिलं दोन्ही ठिकाणी आहे. बोर यांनी कक्षेची ऊर्जा पातळी सांगितली. कळाला का रे? एनर्जी सांगितली. E इज इक्वल टू कळाला का रे? तर मला सांगा -13.6 Z/N ही ऊर्जा पातळी सांगितलेली आहे. कळाला का रे? हे फॉर्म्युला पण सांगितलं त्याने, म्हणून कचं दुसरं म्हणून उत्तर हे आहे. आणि रुदरफोर्ड यांनी अल्फा कणाचा शोध लावला. तर अशा प्रकारे मला सांगा हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात 100% विचारले जाऊ शकतात. या पॅटर्नचे प्रश्न येऊ शकतात. डेटा घेण्याचा प्रयत्न करा. आवर्जून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जेवढे मित्र असतील त्यांना आवर्जून आपली लिंक शेअर करत जा, कारण जेवढे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, कंटेंटमध्ये काही बदल पाहिजे असेल, कळालं का, एक्सप्लेनेशनमध्ये काही रिक्वायरमेंट असेल तर ते आवर्जून तुम्ही मला कळवू शकता. या ठिकाणचा पहिला नंबर हा माझा पर्सनल नंबर आहे. मेसेज करू शकता काही अडचण असेल तर. कळालं का? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला टचमध्ये राहा, म्हणजे तुम्हाला अपडेटेड कंटेंट भेटत राहील. मित्रांनो, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस आहेत. ज्यांना बॅचेसची गरज आहे ते बॅच एकदा नक्की घेऊ शकता तुम्हाला गरज असेल तर. चालतं मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद मित्रांनो.